विलिनीकरणानंतर अजित पवार हे एनडीए मधनं बाहेर पडणार होते, त्यामुळे अजित पवारांचा घातपात झाला असल्याचा धक्कादायक आरोप हा रोहित पवार यांनी केलाय। विमानाच्या पायलटला ब्लॅकमेल करून अपघात घडवून आणल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। व्हीएसआर कंपनी आणि तेलुगू देसम पक्षाचे संबंध अधोरेखित करत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। रोहित पवारांच्या 3 कॉन्स्पिरसी थिअरी कोणत्या आहेत बघूयात त्याबाबतचा रिपोर्ट। एनडीएतून बाहेर पडणार असल्यानं दादांचा घातपात। रोहित पवारांच्या 3 कॉन्स्पिरसी थिअरी कोणत्या? पायलटला ब्लॅकमेल करून घातपात घडवला। व्हीएसआर कंपनीसाठी केंद्र सरकारच्या पायघड्या। हवाई वाहतूक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला 21 दिवस उलटून गेले तरी अद्यापही केंद्रीय तपास यंत्रणांकडून अपघात नेमका का घडला याचा अहवाल समोर आलेला नाही। या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे आमदार रोहित पवार यांनी प्रेझेंटेशनसह दुसरी पत्रकार परिषद घेत या प्रकरणात आणखी थेट आणि धक्कादायक आरोप केलेत। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजित पवार एनडीएतून बाहेर पडणार होते, त्यामुळे हा राजकीय घातपात घडला का अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे। रोहित पवारांच्या 3 कॉन्स्पिरसी थिअरी। विलिनीकरण होणार असल्यानं राष्ट्रवादीतल्याच काही नेत्यांकडून घातपात। विलिनीकरण होणार असल्यानं पक्षाबाहेरच्या शक्तींकडून घातपात। 50 कोटींच्या विम्यासाठी विमान कंपनीकडून घातपात। अपघातग्रस्त विमानात जास्त प्रमाणात असलेल्या इंधनावर त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय। पायलट सुमित कपूर यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून घातपात घडवून आणल्याचा आरोपही रोहित पवारांनी केलाय। ब्लॅक बॉक्स पूर्णपणे जळाल्याच्या तपास यंत्रणांच्या दाव्यावरही रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केलेत। लोकांना प्रश्न पडलेला आहे, ह्याच्यात खरंच राजकारण असेल तर जे काही विलिनीकरणाची चर्चा ही सुरू होती त्याच्यामध्ये दादांमध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे आम्हालाच माहिती आहे। याच्यामध्ये एक चर्चा अशी असू शकते की आम्ही एनडीए बरोबर सत्तेत जाणार, आम्ही म्हणजे आमचा पक्ष, आणि ही गोष्ट काही लोकांना आवडत नसावी। नाही तर दुसरा जो सिनारिओ आहे, दृष्टिकोन आहे की दादाच एनडीए मध्ये राहणार नाहीत, दादाच एनडीएतून बाहेर निघतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांची साठीची लढाई आमच्यावर लढतील, आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा। आता मुख्य पायलट सुमित कपूर याच्यामध्ये हे सगळे आम्ही विषय त्याच्यामध्ये मागितलेले आहेत। त्यांना कौटुंबिक अडचण होती, आता ती कौटुंबिक अडचण खूप खोलात जाऊन मी म्हणणार नाही, आणि त्या विषयाला धरून त्याचं ब्लॅकमेल तिथे झालं असावं, आणि मग ते ब्लॅकमेल त्या ठिकाणी झालं असल्यामुळेच ते जे काही घटना घडल्या अशी शंका आहे की त्यांनी मुद्दामूनच त्या घटना त्या ठिकाणी घडून आणल्या। कारण बऱ्याच एक्सपर्टशी बोलल्यानंतर विमान ज्या पद्धतीने कळलं ते मुद्दामून मॅन्युअली, आणि ट्रान्सपॉन्डर हे विषय तुम्हाला त्या आधीच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। याच्यात खोलात जाऊन चर्चा करायची जरूरत आहे। मग कितीतरी हजार हत्ती त्याच्यावर उभे केले, एवढं प्रेशर त्याच्यामध्ये असतं। आणि आगीच्या बाबतीत मी सांगितलंय, आता आगीच्या बाबतीत लोक म्हणतील रे असं नाही, तिथं खूप मोठा ब्लास्ट झाला। एक तुम्ही समजून घ्या, तिथं बरेचसे कागद हे न जळलेले तुम्हाला दिसले। त्याचं कारण असं, तो भपका जो स्फोटचा असतो तो काही सेकंदासाठी असतो आणि तो नंतर विझून जातो, त्यामुळे कागद सुद्धा जळलेला नाही। त्याची सेम थिअरी या बाबतीत आहे। तो भपका अंदाजे 1001 डिग्री सेल्सिअसच्या आसपास नाही तर त्याच्यापेक्षा खाली असू शकतो, असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे। व्हीएसआर विमान कंपनीच्या कारभारावरही रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केलेत। व्हीएसआर कंपनीला डीजीसीए कडून पायघड्या। व्हीएसआर कंपनीच्या कार्यपद्धतीत अनेक त्रुटी। पायलट आणि क्रू मेंबरच्या नियमांमध्ये अनियमितता। विमानाच्या नोंदणी प्रमाणपत्र आणि हवाई योग्यता प्रमाणपत्रांच्या तारखांचा घोळ। केंद्रातील काही नेत्यांशी हितसंबंध असल्यानं विमान कंपनीवर कारवाई करण्यास विलंब। व्हीएसआर आणि एनडीएतील घटक पक्ष असलेल्या तेलुगू देसम पक्षाच्या संबंधांवरही प्रश्न उपस्थित करत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे। माजी अधिकारी, माजी न्यायाधीश, राज्यातील आणि केंद्रातील विरोधी पक्षनेते आणि कुटुंबातील सदस्यांच्या निरीक्षणात चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे। व्हीके सिंगली ब्लॅकमेल केला असावा अधिकाऱ्यांना की तुमची सगळी मी चुका हे बाहेर काढतो, तुम्ही नोकरी राहणार नाही, माझं जे होईल ते होईल। त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळेच लोक इन्व्हॉल्ड आहेत, आणि हे सगळे इन्व्हॉल्ड असल्यामुळे हे इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जाऊ शकत नाही। त्यामुळे टीडीपीकडे हे खातं एव्हिएशन आहे, आणि त्यांचं कुठं ना कुठेतरी एक रिलेशन या व्हीके सिंग बरोबर आहे, म्हणून असं आम्हाला वाटतं की त्यांनी तिथं राजीनामा नैतिक लेवलला घ्यावा, दुसरं कुठलंही पद घ्यावं, पण या पदावरनं तरी ते निघावेत, या पदावर ते नसावेत
आणि टीडीपीचं कुणीच या पदावर नसावं असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पार्थ पवार आणि जय पवार यांनाही घातपाताचा संशय असल्याची शक्यता रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. त्यासोबतच या प्रकरणावरून होणाऱ्या ट्रोलिंगमुळे कुटुंबाला आपल्या जीवाची काळजी वाटत असल्याचंही रोहित पवार म्हणाले. पार्थ आणि जय बरोबर 13 दिवसात मी बोललो. 13 दिवस झाल्यापासून अजूनपर्यंत आम्ही बोललेलो नाही. त्याच्याच बरोबर काकींबरोबर पण या बाबतीतली थोडी चर्चा झाली होती 13 दिवसामध्ये, की मला अशी शंका आहे, मी प्रेझेंटेशन करण्याचा विचार त्या ठिकाणी करतोय. पार्थ बरोबर चर्चा झाली होती आणि काकी त्या मानसिकतेत नव्हते. ते फार मानसिक दृष्टिकोनातून डिस्टर्ब त्या ठिकाणी होत्या. मुलंही डिस्टर्ब तशी होतीच, पण पार्थला आणि जयला शंका नक्कीच आहे असं त्यांच्या हावभावातून आणि चर्चेतून मला जाणवतं. एकतर भीती मला वाटत नाही, पण माझ्या परिवाराला 100% त्या ठिकाणी भीती वाटते. एवढ्या मोठ्या लोकांना जर तू अंगावर घेत असेल, त्याच्याच बरोबर एवढी मोठी लोक जर कुणी असेल, कारण ही घटना घडवायला फार मोठे लोक त्याच्या मागे असू शकतात, नाही तर लागतील. आणि मग या लोकांना तू अंगावर घेत असतील तर आम्हाला तुझी काळजी वाटते. हे माझ्या पत्नीली सुद्धा मला बोलून दाखवलंय, माझ्या मुलांनी मला बोलून दाखवलंय, माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या सासऱ्यांनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी ते बोलून दाखवलेलं आहे. पण आपण नाही लढणार तर कोण लढणार? या पत्रकार परिषदेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवारांचा घातपात झाला असेल तर देशात कुणीच सुरक्षित नाही असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणालेत. तर रोहित पवार त्यांची पोळी भाजून घेत असल्याची टीका भाजप नेते करतायत. VSR कंपनीच्याकडून जे काही दुर्लक्ष झालं असेल, पायलटकडून दुर्लक्ष झालं असेल, ते CBIच्या चौकशीमध्ये नक्कीच आपल्याला सापडेल. आणि एक तर नक्की आहे की जे काही झालं त्यामध्ये विमान कंपनीची जबाबदारी सर्वात मोठी आहे. हे नक्कीच विमान कंपनी मोठ्या प्रमाणे या दुर्घटनामध्ये जबाबदार आहे. काय म्हणता याला फार महत्त्व देऊन त्यात कारण नाही. मला वाटतं हा सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार आहे, आपल्या स्वतःची पोळी भाजण्याचा प्रकार आहे. माझी रोहित पवारांनी या निमित्तानं सूचना आहे की त्यांनी आता हे सगळे आरोप करणं, असे त्या भानगडी धंदे बंद करावे. त्यांनी आता कुटुंबावर दुःख जागा झालेला आहे. चौकशी अंती जे काही होईल ते पुढे येईलच ना, त्याच्यामध्ये राजकारण कशा करणार? रोहित पवार यांनी या प्रकरणाची परदेशी यंत्रणांकडून चौकशीची मागणी केली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अपघाताच्या CBI चौकशीची मागणी केली. सुनेत्रा पवारांच्या मागणीनंतर याबाबतचं पत्र मुख्यमंत्र्यांकडून केंद्रीय गृह खात्याला पाठवण्यात येणार आहे. आता केंद्रीय पातळीवर होत असलेल्या तपासात काय समोर येणार आणि CBI सारख्या तपास यंत्रणेकडून याचा तपास होणार का हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.